रेश्मा नुकतीच कॉलेजमधून परतली होती तेव्हा तिच्या आईने तिला विचारले, रेश्मा, तुझा पेपर कसा गेला? तू परीक्षेत पास होशील की नाही? रेश्मा म्हणाली, आई, तू मला सांगितल्याप्रमाणे मी कॉलेजला जात आहे हे पुरेसे नाही का? मी तिथे परीक्षेत कॉपी करत आहे. जर मी पास झाली तर ठीक आहे, नाहीतर मला रील बनवायला आवडते, तेच काम आयुष्यभर करेल मी. तिची आई त्रासून म्हणाली, अरे देवा, परत रील. तुझं रील बनून पोट भरत नाही वाटतं. जर तुझं उद्या लग्न करायचं म्हटलं तर अशा मुलीशी कोण लग्न करेल? रेश्मा दररोज तिच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची आई जुन्या पद्धतीची होती. म्हणून तिच्याशी न बोलता रेश्मा तिच्या खोलीत गेली आणि तिच्या मोबाईल फोनवर रील बनवू लागली. हा तिचा रोजचा दिनक्रम होता. ती तिच्या मोबाईल फोनवर रील बनवायची आणि ते यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर अपलोड करायची. तिला खूप फॉलोअर्सही मिळाले होते. दरम्यान तिची आई तिच्या लग्नाची काळजी करत होती. एके दिवशी आई रेश्माला म्हणाली, रेश्मा, आता लग्न कर. हे ऐकून रेश्मा म्हणाली, आई, मला एक मुलगा आवडतो आहे. मी त्याची तुला ओळख करून देते. मी त्याला ऑनलाईन भेटली आहे. तो दररोज माझे रील लाईक आणि शेअर करायचा. हळूहळू आम्ही बोलू लागलो. मग आम्ही भेटून हा निर्णय घेतला आहे. बघ, रीलच्या जादूने तुझ्या डोक्यावरचे ओझे पूर्ण हलके केले आहे. आई म्हणाली, पण त्याच्या कुटुंबाला माहीत आहे का की तू रील बनवतेस? रेश्मा म्हणाली, आई, तो आपल्या घरच्यांशी बोलला असेल, आपल्याला काय फरक पडतो? काही दिवसात रेश्माचे अजयशी लग्न होते. ती तिच्या नवीन सासरच्या घरी पोहोचल्यावर रेश्माचे मनापासून जोरदार स्वागत होते. तिची सासू मालती तिच्या सुनेचे खूप लाड करते. अजय हा मालतीचा एकुलता एक मुलगा होता. रेश्मा तिच्या खोलीत पोहोचली आणि तिने पटकन तिचा फोन काढला आणि रील बनवायला सुरुवात केली. रीलमध्ये तिने तिच्या सासू सासऱ्यांचे वर्णन केले. रात्र झाली होती तेवढ्यात तिची सासू तिच्याकडे आली आणि म्हणाली, बेटा, आता तू आराम कर. उद्या सकाळी लवकर उठ आणि तयार हो. शेजारच्या बायका तुला भेटायला येतील. दुसऱ्या दिवशी रेश्मा लवकर उठली, आंघोळ केली आणि तयार झाली. शेजारच्या बायका येईपर्यंत ती टेरेसवर गेली आणि आणखी 2 रील बनवल्या. संध्याकाळचे 4 वाजले होते पण एकही महिला आली नव्हती. मग तिची सासू शेजारच्या घरी गेली आणि म्हणाली, अरे सुनंदा, तू माझ्या सुनेला भेटायला आली नाहीस? अगं मालती, तुझ्या सुनेने आधीच तिचा चेहरा दाखवला आहे. तिने किती रील बनवले आहेत ते बघ. तिने इथेच तुझे संपूर्ण घर दाखवले आहे. सुनंदा मोबाईलमध्ये रेश्माचे रील दाखवत म्हणाली, तू तुझ्या अजयसाठी खूप चांगली रील बनवणारी सून आणली आहेस. आता संपूर्ण परिसर दररोज तुझ्या सुनेला पाहिल. मालतीला खूप राग आला आणि पटकन ती घरी परतली. सासूने रेश्माला कडक आवाजात सुनावलं, काय ग, पूर्ण मोहल्ल्यासमोर तू आमची इज्जत काढली. तेवढ्यात अजय आला आणि म्हणाला, काय झालं आई? रेश्माला इथे येऊन फक्त 1 दिवस झाला आहे आणि तू तिला रागावून बोलत आहेस. असं काय केलं तिने? मालती अजयला म्हणाली, वा बेटा, तू पहिल्याच दिवशी सुनेचा गुलाम झाला आहेस. आधी तिला विचार. तिने रील बनवली आणि अपलोड केली. संपूर्ण परिसराने ते आधीच पाहिले आहे. आता आपल्या घरी हिला बघायला कोण येईल? आधीच तोंड दाखवून दिले हिने. रेश्मा, जी तिच्या खोलीत हे सर्व ऐकत होती, ती बाहेर आली आणि म्हणाली, आई, मला दररोज 2 रील अपलोड कराव्या लागतात. मी अजयला याबद्दल आधीच सांगितले होते. अजय म्हणाला, हो आई, आणि आम्ही याच रीलद्वारे ऑनलाईन भेटलो आहोत. मालती रागात म्हणाली, हे बघ अजय, मला अजून राग आणू नकोस. तू माझा एकुलता एक मुलगा आहेस, म्हणूनच मी तुझ्या प्रेमविवाहाला होकार दिला. जर हिला इथे राहायचे असेल तर रील बनवणे थांबवावे लागेल. आजपासून रील बनवणं बंद. तेवढ्यात न घाबरता रेश्मा म्हणाली, सासूबाई, तुम्ही काहीही म्हणा, मी माझं करिअर खराब करू शकत नाही. तेवढ्यात अजयने रेश्माला टोकले, अगं रेश्मा, गप बस. मी आईशी बोलतो, तू आज जा. रेश्मा रागावून तिच्या खोलीत जाते. अजय त्याच्या आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पण मालतीचा राग शिगेला पोहोचतो.
दुसऱ्या दिवशी जेव्हा अजय सकाळी दूध आणायला जात होता तेव्हा त्याला त्याची 2 मित्र भेटतात. पहिला मित्र म्हणतो, वहिनीची रील कधी येणार, आम्ही वाट पाहत आहोत. तर लगेच दुसरा मित्र अजयला म्हणतो, भाऊ आता एक नौकर ठेव, तू किती दिवस दूध आणत राहणार, वहिनी लाखो रुपये कमवत असेल. अजयला हे सर्व ऐकून खूप राग आला. तो रागाच्या भरात घरी आला आणि त्याने दुधाचा डबा फेकून दिला. आवाज ऐकून रेश्मा बाहेर आली आणि अजयने तिला सर्व काही सांगितले. त्यावर रेश्मा म्हणाली, हे बघ ते काय म्हणत आहेत, याकडे लक्ष देऊ नकोस. तेवढ्यात मागून मालती आत आली आणि तिने सर्व काही ऐकले होते. मालती म्हणते, हो बेटा, फक्त तुझ्या बायकोचं ऐक. आज आम्ही मंदिरात गेलो होतो, तिथेही सगळे रेश्माबद्दल बोलत होते. आता आपल्याला हा परिसर सोडून जावंच लागेल. तेवढ्यात रेश्मा म्हणाली, आई तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, काळजी करू नका, मी सगळं सांभाळते, मला फक्त काही दिवस द्या. दुसऱ्या दिवसापासून रेश्मा घरातील सर्व कामे करायची आणि रील बनवायची. ती रील बनवण्यासाठी सतत थोड्या वेळेसाठी बाहेर जायची. सासूबाई आता घरीच राहत होत्या. त्यांनी आता बाहेर जाणे पूर्णपणे बंद केले होते. एके दिवशी काही महिला तिच्या घरी आल्या. सुनंदा पण त्यात होती. सुनंदा मालतीला म्हणाली, ताई आम्हाला माफ करा, आम्हाला तुमच्या सुनेबद्दल गैरसमज झाला होता आणि तिची आम्ही चेष्टा पण केली. पण आज तिच्यामुळे आमचा संपूर्ण परिसर खूप स्वच्छ झाला आहे, स्वच्छ पाणी वाहत आहे आणि पोलिसांनी सर्व गाव गुंडांना अटक केली आहे. आणि हे सर्व फक्त तुमच्या सुनेमुळेच शक्य झालं आहे. मालतीने सुनबाईला आवाज दिला, रेश्मा इकडे ये पटकन, हे तू काय केलेस. रेश्मा म्हणाली, आई मी जेव्हा रील बनवायला जायची तेव्हा मी आपल्या परिसरात असणाऱ्या समस्यांवर रील बनवायची आणि या भागातील समस्या मी पोस्ट करायची. जसे की स्वच्छता, घाणेरडे पाणी, गुंडगिरी हे असे विषय ऑनलाईन रीलद्वारे मांडायची. आणि या पोस्ट खूप व्हायरल झाल्या. तेवढ्यात सुनंदा म्हणाली, रेश्मा आम्ही सर्वांनी आपले मन बनवले आहे की आता आम्ही तुला निवडणुकीचे तिकीट मिळवून देऊ आणि तुलाच मतदान करू, कारण तू आता सेलिब्रिटी झाली आहेस. सासूबाईंनी हसून रेश्माकडे पाहिले आणि म्हणाली, बाळ मी तुझा गैरसमज करून घेतला आणि तुला उलट सुलट बोलली, पण आज या बायकांच्या तोंडून तुझं कौतुक ऐकून माझा राग शांत झाला. रेश्मा म्हणाली, आई मी तुमचा राग शांत होण्याची वाट पाहत होती. मी तुमच्यासाठी काय आणले आहे ते पहा आधी. रेश्मा तिच्या सासूला सोन्याचा हार देते, ज्या हाराची अपेक्षा सासूबाईंनी एकदा तिला बोलून दाखवली होती. तिचं स्वप्न आहे एकदा तरी असा सोन्याचा हार करावा. मालती म्हणाली, बाळा हे काय आहे, ते खूप महाग असेल. रेश्मा म्हणाली, हो आई, हा हार 5 लाखांचा आहे, मी रील बनवून हे पैसे कमवले आहे. तेवढ्यात सुनंदा म्हणाली, पोरी आमच्या सुनेलाही रील कसे बनवायचे ते शिकव बरं, मी घरातील सर्व कामं करेल. हे ऐकून सर्वजण हसायला लागले. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच कथेसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.